नमस्कार, महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना म्हणजेच की आता राज्यातील शेतकऱ्यांना सिंचन सुविधा व निर्माण करण्यासाठी 4 लाखापर्यंत अनुदान मिळणार आहे. राज्य सरकारकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील म्हणजेच की 0.40 हेक्टरपासून ते 6 हेक्टरपर्यंत शेती असलेल्या शेतकऱ्यांना यामध्ये विहीर व वीज जोडणी, पंप संच, शेततळे, सोलार पंप, ठिबक सिंचन यासारख्या सुविधा मिळणार आहे. सरकारकडून वेगवेगळ्या घटकांसाठी अनुदान दिले जाते. राज्यात सिंचन सुविधांचा विकास करणे या योजनेचे उद्दिष्ट आहे. म्हणजेच की आता व योजनेचे घटक आणि अनुदान बघणार आहोत. नवीन विहिरीसाठी 4 लाख रुपये मिळणार व जुनी विहीर दुरुस्तीसाठी 1 लाख रुपये मिळणार. ठिबक सिंचनसाठी 97,000 रुपये मिळणार आणि सोलार पंपसाठी 50,000 रुपये मिळणार. तुषार सिंचनसाठी 47,000 रुपये, इनवेल बोरिंगसाठी 40,000 रुपये, पंप संचसाठी 40,000 व वीज जोडणीसाठी 20,000 या योजनेतील घटक व अनुदान मिळणार आहे. व निकष आपण बघणार आहोत आधी की SC नवबौद्ध प्रवर्गातील लाभार्थी पाहिजे. 7, 12 आणि 8 उतारा नावावर आवश्यक असणे आहे. बँक खाते आधारशी लिंक असावे. दारिद्र्य रेषेखालील शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. 0.40 ते 6 हेक्टरपर्यंत शेतजमीन असणे आवश्यक आहे. एकदा लाभ घेतल्यास 5 वर्ष लाभ या ठिकाणी मिळणार नाही. आवश्यक कागदपत्रे आपण बघणार आहोत आधी. आधार कार्ड तुम्हाला आणि बँक पासबुक आधार लिंक असणे आवश्यक आहे व मोबाईल नंबर, ईमेल ID, शेतकरी ओळख प्रमाणपत्र, शेतकऱ्यांचा फोटो, शेत जमिनीचा नकाशा हवे असल्यास, संयुक्त करारपत्र जमीन कमी असल्यास, स्वयं घोषणापत्र इतर योजनांचा लाभ नसेल तर. धन्यवाद.